मित्रांनो, UPSCची नोटिफिकेशन आलेली आहे. 2026ला होणारी ही जी परीक्षा आहे, ही भारतातली सर्वात मोठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आपण त्याला म्हणतो. मराठीतनं आपण त्याला लोकसेवा आयोग, ज्यामधनं IAS, IPS, IRS असे टॉपचे ऑफिसर सिलेक्ट केले जातात. त्याच्यासाठी नोटिफिकेशन 4 फेब्रुवारीला ऑफिशियली आलेला आहे. या नोटिफिकेशनचे सगळ्या डिटेल गोष्ट आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघा, एक्झामच्या अपडेट्स बद्दल तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन त्वरित पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक इन्फॉर्मेशनला सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण आली तर त्याची सुद्धा सहाय्यता करू. तर आज आपला जो व्हिडिओचा अजेंडा आहे तो म्हणजे ही जी UPSCची नोटिफिकेशन आलेली आहे 2026ला, जी परीक्षा 24 मे 2026ला नियोजित आहे. या 24 मेच्या परीक्षेसाठी आता फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि या नोटिफिकेशनचं सगळीच्या सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चालू करूया आपण व्हिडिओ. तुम्हाला जर ऑफिशियल नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर ही साईट आहे upsc.gov.in आणि तुम्हाला जर समजत नसेल की कशी डाउनलोड करायची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा, तिथे मेसेज टाका. तुम्हाला तिथे आपण एक मदतीने तुम्हाला मदत करून देऊ किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. त्यावर सुद्धा आपली नोटिफिकेशनची ॲड आपण टाकलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता आपण आपल्याला फॉर्म भरण्याच्या पहिले कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते थोडक्यात आपण समजून घेऊया. तर आतापर्यंत जी ऑफिशियल नोटिफिकेशन दिली आहे तर यावर्षी जी परीक्षा होणार आहे साधारणपणे 933 एवढ्या वॅकन्सीसाठी ही परीक्षा होणार आहे. मग ओपनला किती, ओबीसीला किती, SC ST ला किती, अजूनपर्यंत आपल्याला ते इन्फॉर्मेशन दिलेली नाही, पण साधारणपणे 933 वॅकन्सी किंवा 933 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर PWD म्हणजे पीपल विथ आपण म्हणू फिजिकल डिसेबिलिटीज जे आहेत, दिव्यांग जे आहेत, त्यांचं आपल्याला थोडक्यात एक वर्गीकरण करून दिलेलं आहे. पण त्यांच्यासाठी सुद्धा इथे ऑफिशियली अशा पद्धतीने त्यांनी पोस्ट किंवा त्यांचे जागेचं वाटप केलेलं आहे. पण जातीनिहाय किंवा आपण म्हणू अकॉर्डिंग टू वेगवेगळ्या कॅटेगरीज अजून आपल्याकडे ती इन्फॉर्मेशन नाही. पण 933 साठी ही आता परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ही जी 933 पोस्टसाठी ही जी परीक्षा होणार आहे हिची नोटीस आता नोटीस नंबर हा दिलेला आहे. या एक्झाम नोटीस नंबरला थोडंसं आपण नोट डाऊन करणं गरजेचं आहे. ही नोटीस 4 फेब्रुवारीला ऑफिशियली रिलीज झाली. रात्री त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर ही आपल्याला PDF स्वरूपात आलेली दिसते आणि आता फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि फॉर्मची जी डेडलाईन आहे लक्षात घ्यायची ती 24 फेब्रुवारी 2026 म्हणजे साधारणपणे आपल्याकडे फक्त 20 दिवसाचाच एक टाइम पिरियड आणि कालावधी दिलेला आहे. आणि ते सुद्धा 6 वाजेपर्यंत, या तारखेच्या सुद्धा 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म भरायचा आहे. तर लास्ट मिनिट रश होऊ देऊ नका. फॉर्म लवकरच टाकून द्या. जमलं तर या आठवड्यामध्ये उद्या परवाच तुमचे डॉक्युमेंट्स जर सगळं क्लिअर असतील, तुम्हाला सवय असेल की कसा फॉर्म भरायचा, तर फॉर्म टाकून द्या. किंवा ज्या मुलांना अजून माहित नाही फॉर्म कसा भरायचा आणि त्याला काय काय लागणार आहे, त्यांनी हा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्वरित कामाला लागा. कारण हा विंडो गेला तर मग लगेच पुढच्या वर्षीच आपल्याला चान्स मिळेल. आणि आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म upsconline.nic.in किंवा upsc.gov.in या दोन्ही वेबसाईटची आपल्याला सहाय्यता घेता येईल. यामध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्मची ही वेबसाईट आहे आणि ऑफिशियल सगळ्या एक्झामिनेशनची माहिती UPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला मिळते. तर तारीख लक्षात ठेवू द्या, राहू द्या, डेडलाईन आहे 24 फेब्रुवारी 2026. त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म पाठवला जात नाही. सगळ्याचा सगळा ऑनलाईन मोडच आहे. ठीक आहे. तर जे पण आपण हे भरणार आहोत फॉर्म, हा ऑनलाईन मोड या वेबसाईट थ्रू तुम्हाला भरायचे. तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, एक परमनंट प्रोफाईल बनवायची आणि परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचे. इतर कोणत्या UPSCच्या होणाऱ्या भविष्यात जर परीक्षा होत असतील तुमची ती प्रोफाईल परमनंट राहील आणि त्या परमनंट प्रोफाईल थ्रू तुम्हाला फॉर्मला अप्लाय करता येतील. UPSC मध्ये कोणत्याही पद्धतीचं महिलांना आरक्षण नाही, पण महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन केलं जातं. म्हणजे एक एनकरेजमेंट आहे की आम्ही साधारणपणे जेंडर इक्वॅलिटी ठेवतो. मुलींनी सुद्धा खूप प्रमाणामध्ये फॉर्म भरलं तर त्यांचं सिलेक्शन सुद्धा होईल.
पण तुम्हाला स्पेशल काही रिझर्वेशन नाही. राज्याच्या स्तरावर आपल्याला कधी कधी महिलांचं रिझर्वेशन दिसतं, पण लोकसेवा किंवा नॅशनल लेवलला आपल्याला हे रिझर्वेशन दिसत नाही. त्याच्यानंतर ही जी 933 पदं आहेत, या 933 पदांमध्ये साधारणपणे 23 अशा सर्व्हिसेस आहेत. याची लिस्ट इथे दिलेली. या 23 सर्व्हिसेससाठी ही परीक्षा होणार आहे. कोणाचे किती पदं तो वाटप आपल्याला नंतर समजेल, पण साधारणपणे सगळ्यांचं स्वप्न या पहिल्या 3 पोस्ट असतात. IAS, IPS आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा IRS किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसेसला सुद्धा खूप मुलं ऑप्ट करतात या सर्व्हिसेस. तर याच्या टॉपच्या आपल्याला माहित आहेत, पण ऍक्च्युली तुम्हाला माहित पाहिजे की 23 अशा पदं आहेत. त्यामध्ये काही ग्रुप ए चे आहेत, काही ग्रुप बी चे आहेत आणि काही ऑल इंडिया सर्व्हिसेस, म्हणजे पूर्ण आपण म्हणून देशभरामध्ये त्यांची नोकरी होऊ शकते. ऑल इंडिया सर्व्हिसेस यांचं सुद्धा आपल्याला घेतलं जातं. लक्षात घ्यायचंय की तुम्हाला ही जी परीक्षा आहे ही कंबाईन आहे, म्हणजे फॉरेस्ट आणि सिव्हिल सर्व्हिसेससाठी कंबाईन ही प्रिलियम्स तुमची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या ॲडमधनं तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मी देत आहे. त्याच्यानंतर आयोगाने किंवा आपल्या लोकसेवा आयोगाने काही इम्पॉर्टंट आपल्याला रूल्स किंवा नियम सांगितलेले आहेत. एक URN प्रोफाईल असेल तुमची, वन टाइम मॉडिफिकेशन फॅसिलिटी अवेलेबल, म्हणजे तुम्हाला एकदाच इथे मॉडिफाय करण्यासाठी एक परमनंट प्रोफाईल करावे लागेल आणि त्याला URN असं म्हटलेलं आहे. नो विथड्रॉअल्स, अप्लिकेशन कॅनॉट बी विथड्रॉन आफ्टर सबमिशन. एकदा तुम्ही फॉर्म भरला की तो परत तुम्हाला घेता येणार नाही. ठीक आहे, तो फॉर्म भरलेला असेल. त्याच्यानंतर नो करेक्शन, त्यामुळे नो करेक्शन, एडिट्स नॉट अलाउड आफ्टर फायनल सबमिशन. एकदा तुम्ही फॉर्म भरून टाकला आणि त्यामध्ये तुमची काही माहिती चुकली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. त्यामुळे माहिती भरत असताना डबल टिबल चेक करा. तुमची जन्मतारीख, तुमचं नाव, तुमचं एक्झाम सेंटर हे व्यवस्थित भरा, कारण एकदा फायनल सबमिशन नंतर त्याला एडिट आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. आणि एलिजिबिलिटी बद्दल तर पूर्ण मी थोडक्यात तुम्हाला सांगेल की कशी कशी एलिजिबिलिटी आहे, कोण कोण मुलं हे फॉर्म भरू शकतात, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिली एलिजिबिलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व, नॅशनल एलिजिबिलिटी आपल्याला दिसून येते. IAS, इंडियन IFS आणि IPS याच्यासाठी जर तुम्हाला याच्यासाठी जर तुम्हाला पद निवडायची असतील किंवा यामध्ये जर तुम्हाला स्वतःला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, सिटीजन ऑफ इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे सर्व्हिसेस भारताच्या नागरिकांना ओपन आहेच, पण इतरही काही त्यांनी दिलेले आहेत की या लोकांना सुद्धा ज्यांच्याकडे गव्हर्नमेंटने दिलेल्या डॉक्युमेंटची यादी आहे, गव्हर्नमेंटने सांगितलेल्या सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे इश्यूड आहे, ते सुद्धा या सर्व्हिसेससाठी देऊ शकतात. तर हा काही मोठा आपण म्हणू आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, कारण आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपला जन्म इथेच असेल शक्यतो, आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या सर्व्हिसेस देता येणार आहे. पण एक ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर तर मित्रांनो, UPSCची जी पुढची एलिजिबिलिटी आहे ती म्हणजे अटेम्प्टची एलिजिबिलिटी आणि वयाची मर्यादा याच्या संदर्भामध्ये एक आपण टेक्निकॅलिटीज बघून घेऊया. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा जनरल कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरीच्या मुलांबद्दल मी म्हणेल. तर जनरल कॅटेगरीचे मुलं यांना 6 अटेम्प्ट, म्हणजे ही परीक्षा ते 6 वेळेस देऊ शकतात. 6 अटेम्प्टचा त्यांच्याकडे लिमिटेशन आहे. साधारणपणे त्यांचं कमीत कमी वय हे 21 पाहिजे. 21च्या खाली तुमचं वय नसावं. जेव्हा 21 वय असं आपण म्हणतो तेव्हा हे 21 वयासाठी तारीख सुद्धा दिलेली आहे 1 ऑगस्ट 2005, म्हणजे तुमचं 1 ऑगस्ट 2005 पर्यंत तुमचं वय 21 असलंच पाहिजे. त्याच्यानंतर मॅक्सिमम वय तुमचं 32 पाहिजे आणि 32च्या वर नको, म्हणजे 21 ते 32, म्हणजे 2000 आपण म्हणू 94 पासून तर 2005 आणि तारखा म्हणजे 2 ऑगस्ट ते 1 ऑगस्ट या विंडोमध्ये, या कालावधीमध्ये जे जन्मलेले आपण म्हणू विद्यार्थी किंवा विद्यार्थी असतील तेच ही परीक्षा देऊ शकतील. म्हणजे तुमचं मिनिमम एज पण आहे आणि तुमचं मॅक्सिमम एज पण आपल्याला दिसून येतं. तर हे जनरल कॅटेगरीच्या मुलांना आहे. पण हे 6 अटेम्प्टची जी मर्यादा आहे ती इतर कॅटेगरीला थोडीशी रिलॅक्स्ड आहे. म्हणजे OBC कॅटेगरीला 9, म्हणजे 3 अटेम्प्ट एक्स्ट्रा दिलेले आहेत. त्याच्यानंतर PWBD किंवा जनरल OBC EWS याच्यामध्ये सुद्धा 9 अटेम्प्ट, म्हणजे 3 अटेम्प्ट एक्स्ट्रा दिलेले आहेत. SC आणि ST चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना
एज लिमिट पर्यंत हे दिसून येतं आणि त्यांची जी एज लिमिट आहे त्यांची एज लिमिट ही 32+5 म्हणजे 37 वयापर्यंत ते देऊ शकतात आणि ही जी कॅटेगरी आहे त्यांना 32 प्लस आपण म्हणू 3 म्हणजे 35 वयापर्यंत ते हे देऊ शकतात आणि या अटेम्प्ट मध्ये त्यांना दिले पाहिजे. SC ST ला मात्र तुम्हाला कोणत्याही पद्धतीची वयोमर्यादा नाही, पण तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अटेम्प्टची मर्यादा नाही, पण तुम्हाला वयोमर्यादा आहे आणि वयाच्या 37व्या वयापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतर PWBD जे SC ST मध्ये येतात त्यांना सुद्धा सेम असं दिलेलं आहे. तर प्रत्येकाचा आपण काय बघून घ्यायचंय, एक साधारणपणे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्यानुसार वय तुम्ही पाहून घेऊ शकता. म्हणजे इथे जर तुमचं वय 94च्या आपण म्हणू 94 मध्ये तुम्ही जर साधारणपणे 32 वर्षाचे असाल तर तुम्हाला अजून मागे तुम्हाला 4-5 वर्ष घेऊन SC आणि ST तशी तुम्हाला मर्यादा दाखवता येईल आणि तुमची त्या पद्धतीने एलिजिबिलिटी तुम्ही चेक करून घ्या. फॉर्म भरताना मात्र तुम्ही जेव्हा क्रायटेरिया सिलेक्ट करतात आणि तुमची जन्मतारीख टाकाल त्याच्यामध्ये ते सांगून द्याल की तुम्ही एलिजिबल आहात का नॉट एलिजिबल आहात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओबीसी नॉन क्रिमी लेअर म्हणजे NCL सर्टिफिकेट. ओबीसी मध्ये सुद्धा क्रिमी लेअर असतील तर त्यांना ओपनचे सगळे रूल्स लागतात, खुल्या गटाचेच लागतात, पण नॉन क्रिमी जर असेल तर त्यांना गेल्या 3 वर्षाच्या आधारे उत्पन्नाचा एक क्रायटेरिया आहे. 2022-23, 23-24 आणि 24-25 यामध्ये त्यांचं जे नॅशनल किंवा ग्रॉस नॅशनल एकूण जे त्यांचं आपण म्हणू इन्कम आहे ते 8 लाखाच्या खाली पाहिजे आणि 8 लाखाच्या खाली असेल तर त्यांना नॉन क्रिमी म्हणून घोषित केलं जाईल. त्याच्यानंतर आयदर पॅरेंट इज ग्रुप A ऑफिसर और बोथ आर ग्रुप B ऑफिसर्स बिफोर एज 40 यू आर इन क्रिमी लेअर. म्हणजे ऑफिसर्स ऑफिसर्स असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमी मधनं वगळलं जाईल क्रिमी. तर हा क्रायटेरिया जरा स्ट्रिक्ट झालेला आहे आणि ॲग्रिकल्चर इन्कम अँड सॅलरी आर जनरली एक्सक्लुडेड. म्हणजे तुमचं कृषीचं वगैरे एक क्रायटेरिया त्यामधनं वगळता येतो असं सुद्धा एक इन्फॉर्मेशन या व्हिडिओ थ्रू सांगितलेलं. तर हे सगळंच्या सगळं ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला तुमच्या बेनिफिटच्या अनुसार ही परीक्षेचं पद भरता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ऑलरेडी सांगितलंय रिझर्वेशन बेनिफिट्स अप्पर एज लिमिट एक्सटेंडेड अप टू 35 इयर्स. म्हणजे त्यांना 9 अटेम्प्ट दिलेले आहेत तर त्यांना अजून 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. 35 वयापर्यंत ते देऊ शकतात आणि 9 अटेम्प्ट ते घेऊ शकतात. ठीक आहे. 27% रिझर्वेशन वॅकन्सीज फॉर सेंट्रल सर्व्हिसेस कोटा आपल्याला रिझर्वेशनचा माहिती आहे आणि हा जो फॉर्मॅट आहे हा UPSC किंवा केंद्र शासनाचा जो फॉर्मॅट आहे जो कदाचित तुम्हाला वेबसाईटवरनं मिळून जातो, एनेक्स्चर म्हणून मिळून जातो, तो नमुना डाउनलोड करून बघा आणि त्यानुसार तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. राज्य किंवा राज्याच्या भाषेमध्ये शक्यतो आपलं मराठीमध्ये असतं ते सर्टिफिकेट चालणार नाही. केंद्राचे सर्टिफिकेट केंद्राच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लागतील. ठीक आहे. आणि ओरिजिनल सर्टिफिकेट्स आर व्हेरीफाईड ॲट इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे पूर्व आणि मुख्य आणि जेव्हा मुलाखतीमध्ये जाल तेव्हा तुमचं ओरिजिनल आणि जे सबमिट आहे त्याच्यामध्ये वेगळेपणा नको, डिस्क्रिपन्सी नको, नाहीतर मग तुमचा क्लेम खोटा ठरेल. म्हणून जे तुमचं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे त्यालाच तुम्ही काय करा, अपलोड करा. तर हे सगळंच सगळं या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर जी तारीख त्यांनी सांगितली, आता जन्मतारीख जी सांगितली त्या जन्मतारीखसाठी जो व्हॅलिड प्रूफ आहे तो म्हणजे तुमचं 10वीचं आयदर शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचा तुमचा सर्टिफिकेट या दोन्हीला व्हॅलिड असं ते म्हणतात. ठीक आहे. ज्यामध्ये आपण म्हणूया की विद्यापीठामध्ये ज्याला मान्यता प्राप्त आहे युनिव्हर्सिटी किंवा बोर्डामधनं त्यांना हे आहे. ठीक आहे. आणि हे नियम जरा कडक आहे. ह्याच्यामध्ये काही गडबड झाल्यास तुमचं कॅन्डिडेचर थोडंसं धोक्यात येऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज सादर करण्यापूर्वी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे ते व्हॅलिड प्रूफ वगैरे पाहिजे. ठीक आहे. असे काही कागदपत्र अपलोड करू नका. त्यांनी स्पष्टपणे सांगितले कुंडली आहे, प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट वगैरे, नगरपालिकेचा जन्म किंवा सेवा नोंदी असं काहीतरी तुमचं लोकल लेवलचं असेल असं काही चालणार नाही. त्यांनी दिलेला 10वीचाच फक्त तुम्हाला व्हॅलिड सर्टिफिकेट तिथे टाकावंच लागेल, नाहीतर अन्यथा तुमचं कॅन्डिडेचर कन्सिडर केलं जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही ऑलरेडी कधी फॉर्म भरला असेल आणि परीक्षेला गेला नसेल किंवा फॉर्म भरला असेल, अभ्यास केला नसेल आणि परीक्षेला जाऊन आला असेल तर मग माझे किती अटेम्प्ट झाले आणि किती अटेम्प्ट नाही याची सुद्धा स्पष्टता यामध्ये दिलेली आहे.
व्हॉट अटेम्प्ट काउंट, कोणाला अटेम्प्ट म्हणावा, तर पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि केवळ नोंदणी किंवा परीक्षेला उपस्थित न राहता फक्त अर्ज करणे हा तुमचा अटेम्प्ट गणला जाणार नाही. तुम्ही पूर्व परीक्षाचे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, तुम्ही तिथे गेले असाल आणि पहिल्या पेपरमध्ये साईन केली असेल तर मग तो अटेम्प्ट धरला जाईल. मग तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा अटेम्प्ट कितवा आहे, पहिलाच आहे का, दुसराच आहे का, तिसराच आहे का, पाचवाच आहे का, अन्य कोणता माझा अटेम्प्ट आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या अटेम्प्टची इन्फॉर्मेशन तुम्ही ऑनलाईन मध्ये टाका. म्हणजे खोटा क्लेम कोणत्याही पद्धतीने आपल्याला करायचा नाहीये. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर जनरली काय आहे, सर्वात पहिले तो म्हणजे ग्रॅज्युएट पाहिजे, पदवीधर पाहिजे, कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचा तो पदवीधर चालतो. फायनल इयरचे स्टुडंट पण फॉर्म भरू शकतात, काही हरकत नाही. पुढच्या वर्षी इंटरव्ह्यू तुमची पुढच्या वर्षी होईल, तोपर्यंत तुम्ही पास आउट झालेले पाहिजे आणि म्हणून तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामचा फॉर्म आता भरू शकतात. मग तुमचा आता फायनल इयरचा रिझल्ट येऊन तुम्ही परत मग इंटरव्ह्यू पर्यंत फायनलचा तुमचा येऊनच जाईल निकाल, तर असे मुलं सुद्धा फायनल इयरचे सुद्धा भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुम्ही फायनल प्रूफ जी तुमची पास झालेली आहे त्याचा तुम्हाला काय द्यायचा आहे, प्रूफ द्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल डिग्री, टेक्निकल किंवा मेडिकल स्टुडंटसाठी इंटर्नशिप असते, त्यांच्यासाठी मेडिकल इंटर्न्स म्हणजे हे प्रिलियम्सला देऊ शकतात, पण त्यांची सगळी इंटर्नशिप ही इंटरव्ह्यू पर्यंत कंप्लीट झाली पाहिजे. तुमचा कोणता तरी आपण म्हणून प्रोबेशन असेल, इंटर्नशिप असेल, असं काहीतरी तुमच्या ग्रॅज्युएशनचा पार्ट असेल, जेव्हा तुम्हाला ते पास केल्यावरच ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळेल, हे इंटरव्ह्यूच्या पर्यंत तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे मेडिकलच्या स्टुडंट जर शेवटच्या इंटर्नशिपमध्ये 6 महिने 5 महिने राहिले असतील तर कंप्लीट करून घेतील ते आणि इंटरव्ह्यूला जेव्हा जातील तेव्हा ते प्रेझेंट करू शकतील, तर असे मुलं सुद्धा देऊ शकतात. आणि तुमची इंटर्नशिप जर हे होणारच नसेल, कंप्लीट होणारच नसेल, तर मग तुम्हाला ही एलिजिबिलिटी लागू होणार नाही, मग तुम्हाला थांबावं लागेल आणि मग नंतर फॉर्म भरावा लागेल. त्याच्यानंतर परीक्षेला फी किती भरायची आहे, 100 रुपये भरायची आहे, जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस मेलला. ठीक आहे. जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले आणि मुख्यला गेले तर मग 200 रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला 100 रुपयाची फक्त आता पहिले पैसे भरायचे, हे 200 रुपये तुम्हाला पूर्व झाल्यानंतर भरायचे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे मी टाकलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर कोणाला फी नाही भरायची आहे, फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना फी नाही, SC STना फी नाही, PWBDला फी नाही. ठीक आहे. आणि हे पेमेंट जे आहे हे कोणत्याही पद्धतीचं ऑनलाईन असेल, नेट बँकिंग असेल, कार्ड असेल, UPI असेल किंवा तुम्ही बँकेत जाऊन चलन भरू शकतात आणि ऑफलाईन भरून या चलनाची प्रत वगैरे तुम्हाला हे करता येईल. तर माझ्या मते तुम्हाला 100 रुपये कोणाच्या तरी मदतीने भरून घ्या, म्हणजे ऑनलाईनच तुमचं सगळं सोय होऊन जाईल आणि फार हेलपाटे वगैरे पडणार नाही. ठीक आहे. फीज आर नॉन रिफंडेड, कोणत्याही पद्धतीचे पैसे परत तुम्हाला मिळणार नाही, पण 100 रुपयाचा हा फॉर्म तुम्हाला, या फॉर्मची फी 100 रुपये आहे आणि बाकीच्यांना त्या फॉर्मला बिलकुल पैसे नाही, लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता फोटो आणि सिग्नेचर साठी अतिशय महत्वाचा असा इम्पॉर्टंट आस्पेक्ट. ठीक आहे. आता तुम्ही फॉर्म भरणार आहे तेव्हा एक अर्ज प्रक्रियेदरम्यान तुमचं एक लाईव्ह कॅप्चर असेल, म्हणजे काहीतरी वेबकॅम ऑन असेल, तो वेबकॅमचा चांगला असा लॅपटॉप किंवा PC असला पाहिजे जो तुमचा चांगला चेहरा कॅप्चर करेल आणि तुमचं फोटो लाईव्ह पण काढले जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे जो रिसेंट आहे, जस्ट नव्याने तो आलेला आहे, ज्यामध्ये तुमचा 75% भाग हा चेहऱ्याचा पाहिजे, 3/4 लक्षात घ्या, चेहऱ्याचा कव्हरेज पाहिजे आणि तो रंगीत पाहिजे 75%. ठीक आहे. आणि लक्षात घ्यायचा हा जो अपलोडेड फोटो आहे, हा अपलोडेड फोटो तुमच्या रंगीत असला पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही. ठीक आहे. आणि अपलोडेड फोटोचा जी पार्श्वभूमी बॅकग्राऊंड जी आहे, बॅकग्राऊंड ते तुमचं प्लेन व्हाईट पाहिजे. तुम्ही काहीतरी लाल पडद्यावर किंवा काळ्या पडद्यावर काढला असं करू नका, पांढऱ्या पडद्यावर असला पाहिजे. ठीक आहे. आणि साईज बघा, 20 KB ते 300 KBच्या दरम्यानच तुमचा फोटो असला पाहिजे, इमेज असली पाहिजे आणि JPG फॉर्मॅटमध्येच ती असली पाहिजे. साईज मात्र ही तुम्ही जर तुम्हाला होत नसेल तर जो टेक्निकल पर्सन असेल त्याच्याकडनं ती साईज या दरम्यान करून घ्या, 20 ते 300. 300च्या वर चालणार नाही आणि 20च्या खाली चालणार नाही. आणि JPG फॉर्मॅट पाहिजे इमेजचा. त्याच्याबरोबर ट्रिपल सिग्नेचर पाहिजे, 3 सह्या करायच्या आहेत, 3 वेळा सह्या करायच्या आहेत, व्हर्टिकल ऑन व्हाईट पेपर. व्हर्टिकल म्हणजे
तुम्हाला असा जो पेपर आहे इथे तुम्हाला अशा 3 सह्या कराव्या लागतील आणि फक्त काळ्या शाईने ही सही करणं गरजेचं आहे. परत या सहीचा सुद्धा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि हा फोटो सुद्धा 20 ते 100 केबीच्या मध्ये पाहिजे. तुमचा छायाचित्र हा 20 ते 300 आणि साईनचा 20 ते 100 केबी आणि हा सुद्धा जेपीजे फॉर्मॅटमध्ये पाहिजे. इमेजचे खूप फॉर्मॅट असतात, पीएनजी असतात किंवा इतर काही असतात, तर तुम्हाला ते फॉर्मॅट न घेता जेपीजी, माझ्या मते मी जर टेक्निकली बरोबर असेल तर जेपीईजी असा पण असतो तो फॉर्मॅट, तर यापैकी कोणताही तुम्ही घ्या आणि याला अपलोड करायचा प्रयत्न करा, तरच तो अपलोड होईल, नाहीतर तो तुम्हाला कदाचित एरर देऊ शकेल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आवश्यक कागदपत्रांमध्ये आणि आय डी मध्ये जी प्राथमिक किंवा प्रथम प्रायमरी आय डी जो चांगला असेल तो म्हणजे आधार कार्ड, रेकमेंडेड फॉर इझी व्हेरिफिकेशन. आधारच चालतो असं नाही, आधार प्रायमरी आहे, ठीक आहे. आधार कार्डला तुम्ही थोडंसं प्राधान्य द्या. माझ्या मते सगळ्यांचं असतंच आधार कार्ड, नसेल तर काही काळजी करू नका. तुम्हाला वोटर आय डी चालेल, पॅन चालेल, पासपोर्ट चालेल, ड्रायव्हिंग चालली तरी चालतील, पण आधारला प्राधान्य द्या, ठीक आहे. आणि सेम आय डी मस्ट बी कॅरीड टू द एक्झाम हॉल. जो आय डी तुम्ही अपलोड केलाय तो तुमच्याकडे असला पाहिजे, म्हणजे परीक्षेपर्यंत त्याला हरू नका, कुठेतरी जपून ठेवा, ठीक आहे. आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे सुद्धा तुमच्या बरोबर काहीतरी झेरॉक्स प्रत ओरिजिनल पद्धतीने तुमच्याकडे सतत राहू द्या. परीक्षेला कोणत्याही टप्प्यावर विचारलं तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एकदा तुम्ही फॉर्म भरलं तर मग आता सेंटरला अलोकेट केलं जाईल. तर सेंटरला अलोकेट करण्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, म्हणजे जो पहिला अर्ज भरेल तोच त्यालाच ते सेंटर मिळेल. जर सेंटर फुल झाले तर तुम्हाला दुसऱ्या सेंटरचं निवड करावी लागेल, ठीक आहे. बहुतेक शहरांमध्ये उमेदवारांची संख्यावर मर्यादा आहे, म्हणजे सेंटरचा कॅप आहे. तो सेंटर जर फुल झाला तर तुम्हाला दुसरे टाकले जातील, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल चेन्नई, दिसपूर, कोलकाता आणि नागपूरसाठी जास्तीत जास्त मर्यादा नाही. इथे हे सेंटर फॉर एव्हर अवेलेबल असतात, इथे किती येऊ देतात, कारण बाहेरचे आहेत, तर तुम्हाला हे सेंटर कायमचे मिळतील. पण अशी काही परिस्थिती येण्याच्या आधीच तुम्ही काय करा, फॉर्म पटकन टाकून द्या, ठीक आहे. आणि जे मुलं आपण म्हणू ज्यांना सहाय्यता लागेल, पीडब्ल्यू मुलं जी आहेत यांच्यासाठी तसा कोणताही कॅप नाही. तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला तुमच्या सवलतीनुसार सेंटर मिळेल. तर तुम्ही फार गडबड करायची गरज नाही. तुमचे सर्टिफिकेट क्लिअर करा आणि तेव्हाच योग्य तसा फॉर्म भरा. तुमच्या सवलतीसाठी एक आपण नोटिफिकेशनचा फोटो काढलेला आहे आणि या फोटोमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर दिसतात. तर 9व्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर किंवा त्याला पहिले आपण औरंगाबाद, हा 9व्या क्रमांकावर इथे तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेले तर मग एक सेंटर आधीपासून मुंबई 53 क्रमांकावर तुम्हाला मुंबई दिसते. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर नागपूर दिसू शकतो 55 क्रमांकावर, ठीक आहे. त्याच्यानंतर 56 क्रमांकावर नाशिक दिसते, 57वर नवी मुंबई दिसतात. तर महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 आणि त्याचबरोबर 63 क्रमांकावर तुम्हाला पुणेही दिसून येतं. तर पुणे सुद्धा एक सेंटर आहे, म्हणजे 83 सेंटर पूर्व परीक्षेचे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे यापैकी कोणत्याही सेंटरला जाऊन तुम्हाला परीक्षा देता येईल. तसं तुम्हाला कुठेही देता येतं, पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये जे मुलं देणार आहे त्यांच्यासाठी हे मी सोयीस्कर सांगितलंय. यापैकी तुम्ही सेंटरची निवड करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा एक पॉइंट म्हणजे लेखक किंवा स्क्राइब है ना. ज्या मुलांना लेखकाची किंवा स्क्राइबची गरज आहे ते त्याची ऑप्ट करू शकतात, ठीक आहे. परीक्षेच्या 7 दिवस आधी बदलाची विनंती करू शकतात. म्हणजे जर अवेलेबल असेल तर तो चेंज करायचा असेल तर तुमच्या अनुसार 7 दिवस आधी ते तुम्ही चेंज करू शकतात, ठीक आहे. या साईटवर तुम्हाला सबमिट करावं लागेल हे सगळं, ठीक आहे. आणि संपूर्ण मार्गदर्शन हे तुम्हाला UPSCनेच दिलेलं आहे. रूल्स UPSCचे आहे, त्यामुळे UPSCच्या रूल्सला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्क्लोजर कन्सेंट रूल्स काय सांगितलेले आहेत की कॅन्डिडेट्स मस्ट ऑप्ट इन ऑर ऑप्ट आउट व्हेन अप्लाइंग. म्हणजे हे करत असताना काय पाहिजे काय नाही पाहिजे हे तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. कोणतीही माहिती अपूर्ण दिली नाही पाहिजे, आलं लक्षात. म्हणजे कधी कधी काही मुलं किंवा काही प्रदेशांमध्ये मधली नावं नाही आहेत, मिडल नेम नाही आहे, 2च नाव वापरतात. पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस असं आहे की पूर्ण नाव, एक वडिलांचं नाव आणि एक आपण म्हणू शेवटचं आपलं जे आडनाव आहे हे सगळं टाकलं जातं. तर अशी माहिती जी पूर्ण आहे जी विचारली
ती सगळी टाका. असं काहीतरी तुम्ही गडबड करू नका. इररिव्हर्सिबल चॉईस एकदा तुम्ही सिलेक्ट केलं आणि ते परत करायलाही नाही. चुकून पुण्याच्या ऐवजी पटना सिलेक्ट केलं तर बिहारमध्ये जावं लागेल परीक्षा द्यायला. बाकी प्रॉब्लेम काय होणार नाही, पण परीक्षेच्या वेळेस हेल्पटा पडू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर UPSC इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर हाऊ रुक्रेट्स युज्ड शेअर्ड डेटा. UPSCने सांगितलं की आम्ही फक्त तुमचं एक माहिती गोळा करतोय, परीक्षा करून घेऊ, बाकी गव्हर्नमेंट तुमचं बघेल कसा वापर करताय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. फक्त एक एम्प्लॉयमेंटसाठी हे आपल्याला दिसून आलेलं आहे, इन्फॉर्मेशन केलेली आहे. ठीक आहे. प्रवेश पत्र आणि निकालाच्या बाबत पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. ई प्रवेश पत्र म्हणजे वेबसाईटवरनं डाउनलोड करायचं आहे. पोस्ट किंवा ईमेल डिलिव्हरी काही मिळणार नाही. जो तुमचा प्रोफाईल असेल तिथेच तुमचं ऍडमिट कार्ड येईल आणि हे तुमच्या आठवड्याच्या कमीत कमी 7 दिवसाच्या आधी हे तुमचं येऊन असतं आणि त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना चांगला ईमेल ID हा रिमेंबर करा किंवा हा चांगला ईमेल ID करून फॉर्म भरा. नाही तर ईमेल IDचा पासवर्डच विसरलाय आणि वेळेवर आता माझं ऍडमिट कार्ड कुठे हे माहीत असणं थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ऍडमिट कार्ड रिलीज होता होताच पहा, कारण त्यावर सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का, तुम्ही दिलेलं सेंटर चालय का. कारण सेंटरमध्ये एक इन्फॉर्मेशन अशी पण दिलेली आहे की जर सेंटर तुमचं सांगितलेलं अवेलेबल नसेल तर UPSC कोणतंही सेंटर टाकू शकते. त्यामुळे 7 दिवस आधी बघा, म्हणजे 7 दिवसात कुठेतरी तुम्हाला इकडे तिकडे टाकून दिले UPSCने तर तुम्हाला जाण्याचं नियोजन करता येईल आणि परीक्षेचा चान्स तुमचा बिलकुल काय करणार नाही, तुम्ही हे करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीचं सिग्नेचर किंवा माल प्रॅक्टिसेस करायचं नाही हे सुद्धा आपल्या ह्याने आयोगाने सांगितलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला काही अडचण आली तर लक्षात घ्यायचंय की कॅन्डिडेट हेल्प डेस्क पण आहे. तर हा नंबर आहे आणि पहिल्यांदा हा ईमेल बघा, upscoap@nic.in या ईमेलवर तुम्ही ईमेल करा. साधारणपणे 10 ते 5:30 मध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आणि जर तुम्हाला ईमेल नसेल लिहिता येत किंवा काय लिहायचं समजत नाही तर डायरेक्ट फोन करा. हे लोक खूप चांगले असतात, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतात. हा UPSCचा नंबर आहे. कोणाचा नंबर आहे? UPSCचा नंबर आहे. आलं लक्षात. आणि तुमचा जो विंडो आहे तो 4 ते 24 फेब्रुवारीच्या मध्ये आहे. त्यामुळे ह्याला थोडंसं तुम्ही काळजी घ्या. आणि या नंबरच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे, परीक्षा कुठे त्याचे कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तर 2 मार्ग आहेत. एक, तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्यातनं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत राहील. नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला नंबर आहे तिथे फोन करा. तिथे आपल्याकडे एक डेडिकेटेड मेंटर आहे, ते तुमची सहाय्यता करतील. तर UPSC एक मोठी संधी तुम्हाला देत आहे या वर्षी सुद्धा. त्याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जिद्दीने त्या संधीला घ्या. आधीपासून तुम्ही अभ्यास करतच असाल, पण आता फॉर्म भरून परीक्षेच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे पूर्व परीक्षेकडे आपण चाललो आहोत. मग यामध्ये राहिलेल्या वेळेमध्ये कशी तयारी करायची या संदर्भामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ नोटिफिकेशन ऑन करून आपले व्हिडिओ जसे अपडेट होतील तसे तुम्ही पहा. तर धन्यवाद मित्रांनो.